नमस्कार. लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करणे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रश्न वारंवार विचारले जातात. त्या 2 प्रश्नाची उत्तरं चुकू नका, अन्यथा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहसाल. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत. तर लाडकी बहीण योजना ही के-वाय-सी करताना या 2 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय द्यायची आहेत, संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, बघूयात काय सविस्तर माहिती. पहिला प्रश्न समजून घ्या. कुटुंबातील फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा 2 महिला आहेत, या योजनेचा लाभ घेत आहेत. जर हे खरं असेल तर तुम्हाला होय निवडायचं आहे आणि जास्त महिला जर लाभ घेत असतील म्हणजे 2 विवाहित किंवा एक अविवाहित किंवा 1 विवाहित, 2 अविवाहित, तर ते तिथं तुम्हाला नाही करायचं आहे आणि 1 विवाहित आणि 1 अविवाहित असेल तर तुम्हाला तिथे होय करायचं आहे. आता पुढचा प्रश्न लक्षात घ्या. कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरीत नाहीत, पेन्शन घेत नाहीत. हा प्रश्न निगेटिव्ह प्रश्न आहे. इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की सरकारी नोकरीत नाहीत आणि पेन्शन घेत नाहीत. हे 2 प्रश्न आहेत त्याच्यात. जर कोणी सरकारी नोकरीत नाही तर होय करा आणि कोणी आहे म्हणजे सरकारी नोकरीत आहे आणि पेन्शन घेत आहे तर नाही करा. लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये तुम्हाला निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळं हा प्रश्न तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे, की कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नाही, पेन्शन घेत नाही. तर कोणी सरकारी नोकरीत नाही तर होय करा आणि कोणी आहे आणि पेन्शन घेते तर नाही करा. तर अशा प्रश्नाची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. लक्षात घ्या, ही के-वाय-सी करताना हे 2 प्रश्न जशास तसे उत्तर द्या. त्यामुळे तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. तुम्ही वंचित राहणार नाही. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.